असे गरमागरम आपले मटारचे वडे तयार झालेले आहेत। तुम्ही ऐकू शकता आवाजसुद्धा असे कुरकुरीत झालेले आहेत। दोन्ही साईडकडून सुद्धा असे मस्त तळलेले आहेत आणि कलरसुद्धा असा मस्त आलेला आहे। यामध्ये फ्रेश मटार घातल्यामुळे हे पौष्टिक तर आहेत। यामध्ये आपण भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत। लहान मुलं भाज्या खात नाहीत, तर तुम्ही अशा प्रकारे कशामध्येही भाज्या घालून दिल्या तर मुलांना कळणारसुद्धा नाही आणि मुलं आवडीनं खातात। तुम्हीसुद्धा नक्की लहान मुलांना करून द्या। नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला मटारचे वडे। तर त्यासाठी मी इथं फ्रेश आणि ताजा मटार घेतलेला आहे 1 वाटी, कपानंसुद्धा 1 कप आहे। सध्या मटारचं सीजन आहे, फ्रेश मटार बाजारात भेटतो ताजा, ते घेतलेलं आहे। तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकता। तर मी इथं त्याच वाटीनं अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आपल्याला जेवढं लागेल तेवढंच वापरायचं आहे। त्यानंतर मी 1 गाजर खिसून घेतलेलं आहे। मुलं भाज्या खात नाहीत, तर तुम्ही काही भाज्यासुद्धा ह्या मटार वड्यामध्ये यूज करू शकता। तर मी इथं 1 गाजर खिसून घेतलेलं आहे, ते घालणार आहे। इथे 1 कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा बारीक कापून। थोडीशी मेथी घेतलेली आहे मी बारीक कापून। तुम्ही पालकसुद्धा यामध्ये वापरू शकता। कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी। 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत मी बारीक कापून। तुम्ही थोड्याशा जाडसर कुटूनसुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर मी इथं 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपले वडे कुरकुरीत होतात। इथं मी भाजलेले जिऱ्याची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे मटार आपल्याला थोडेसे बॉईल करून घ्यायचे आहेत। इथं मी 1 लिटर पाणी ठेवलेलं आहे उकळायला। आपलं पाणी उकळलेलं आहे, तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे मटार घालायचे आहेत यामध्ये। आता आपल्याला 3 ते 4 मिनिट हे मटार थोडेसे बॉईल करून घ्यायचे आहेत, थोडे सॉफ्ट होईपर्यंत, साधारण 3 ते 4 मिनिट। त्याला आता आपण हे हलवून घेऊया। तीन ते 4 मिनिट झालेले आहेत, तर ते आपले मटार व्यवस्थित बॉईल झालेले आहेत, थोडेसे सॉफ्टसुद्धा झालेले आहेत। तर आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया। इथे एक मी चाळणी घेतलेली आहे, तर यामध्ये आपल्याला हे मटार गाळून घ्यायचे आहेत। आता आपल्याला ह्याचं थोडंसं पाणी या चाळणीमधून खाली गळू द्यायचं आहे। थोडेसे कोरडे होऊ द्यायचे आहेत मटार। हे मटारमधलं पाणी पूर्ण निघालेलं आहे, तर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला हे मटार। आता गरम गरम असतानाच थोडंसं आपल्याला हे मॅश करून घ्यायचे आहेत। मॅशर नसेल किंवा तुम्ही एखाद्या पेलेनंसुद्धा हे मॅश करू शकता। आपल्याला जास्त बारीक नाही करायचे, थोडंसं असं जाडजरच ठेवायचं आहे। थोडे थोडे मॅश करून घ्यायचे आहेत आपल्याला। अशा प्रकारे मी मॅश करून घेतलेले आहेत मटार। आपल्याला जास्त बारीक नाही करायचे, थोडेसे अख्खेसुद्धा राहिले पाहिजे मटार यामध्ये। तर व्यवस्थित मॅश झालेलं आहे। यामध्ये घालायचे आहेत आपल्याला बारीक कापून घेतलेली मेथी, कोथिंबीर, त्यानंतर कांदा, गाजर, मी गाजर खिसून घेतलेला आहे। त्यानंतर हिरवी मिरची, हळद, भाजलेले जिऱ्याची पूड, धना पावडर, तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आपण मटार बॉईल करताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला कमीच घालायचं आहे मीठ। त्यानंतर आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे यामध्ये। मी अर्ध घालणार आहे, लागलं तरच आपल्याला नंतर राहिलेलं बेसन पीठ वापरायचं आहे। त्यानंतर तांदळाचं पीठ,
आता हे व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे. लगेचच आपल्याला पाणी नाही घालायचं, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लागलं तर नंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. साधारण 2 चमचे पाणी घालून आता आपल्याला हे व्यवस्थित याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. तर मी राहिलेलं बेसन पीठसुद्धा यामध्ये घातलेलं आहे. 1 वाटी मटारला आपण अर्धी वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे. त्याचा एक घट्टसर डो बनवायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे घट्टसर हे मळून घेतलेलं आहे मी. असा मस्त आपला घट्टसर गोळा झालेला आहे. तर याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे वरतून, म्हणजे हाताला चिटकणार नाही आहे. आता आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचे आहेत. आपण थोडंसं पीठ घेतलेलं आहे, साधारण लिंबा एवढा एक गोळा घेतलेला आहे. तर आता आपल्याला याचा वडा बनवायचा आहे. असं गोल साईज करून याची असं थोडंसं आपल्याला चपटं बनवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला वडा बनवायचा आहे. सगळे वडे आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे याचा गोल गोळा बनवून ह्याला असं चपटा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत सगळे. अशा प्रकारे मी वडे बनवून घेतलेले आहेत. तेवढ्या पिठामध्ये 11 वडे आपले बनवून झालेले आहेत. तर आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. तेलसुद्धा आपलं असं कडकडीत गरम झालेलं आहे. तेल आपल्याला कडकडीतच गरम करायचं आहे, म्हणजे आपले वडे कुरकुरीत होतात. असं मस्त कडकडीत गरम झालेलं आहे तेल. आता यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहेत. आता आपल्याला हे व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आणि असा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही हे शालो फ्राय सुद्धा करू शकता. पलटी करून घेतलेले आहेत. मस्त तळलेत आपले वडे, तुम्ही बघू शकता. कलर सुद्धा असा मस्त आलेला आहे, गोल्डन कलर. तर आपण काढून घेऊया. मस्त तळलेले आहेत आपले वडे. तर एका टिश्यू पेपरवर आपण हे काढून घेऊया वडे. मस्त झालेले आहेत वडे, तुम्ही बघू शकता. तर बाकी सुद्धा राहिलेले आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. बाकी सुद्धा आपण यामध्ये कढईत सोडूया. आता हे सुद्धा आपल्याला गोल्डन होईपर्यंत, असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. असे गरमागरम आपले मटारचे वडे तयार झालेले आहेत. खायला खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.